प्रथमतः प्रभाग क्रमांक 1 चिखली हा परिसर नाही का सर्वसामान्यांचा आहे आणि निवडून द्यायचं झालं तर ज्याच्याकडे विजन आहे, जो प्रशासनावरती पकड ठेवू शकतो, अशा नेत्याला निवडून देणे हे नागरिकांचं लक्ष असलं पाहिजे. आणि आमच्या इथे जे उभारणार आहेत भावी आजी माझी, त्यांचं लक्ष फक्त आणि फक्त पैसा खर्च करणे. मी 10 कोटी उडवणार, मी 15 कोटी उडवणार, पण प्रभागात काय काम करणार हे कोणताच नगरसेवक म्हणजे जे इच्छुक उमेदवार ते बोलतच नाही की आम्ही प्रभागात ह्या सुविधा करू त्या सुविधा, कोणताही बोलत नाही. असे बरेच जण आहेत, आधी सासरे झाले, नंतर सून झाली, नंतर सासरे इच्छुक आहेत, त्यांनी तर बरेच रोड होऊ दिले नाहीत. ते स्वतः नाही का त्यांची शेती जाईल त्यांनी पण रस्ते होऊ दिले नाही. आणि राहिलं तर जे बाकीचे इच्छुक उमेदवार आहेत ते उभारतात, पडले की 3 वर्ष गायब होतात, परत इलेक्शन जवळ आलं की 2 वर्ष आधी कार्यरत होतात. आणि त्यांचं तर नाही का त्यांचं विजन मला वाटतं की स्वतःचा विकास करणे हा आहे, म्हणून ते निवडणुकीला उभारतात. दादाने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी घराणेशाहीचा मोठा मुद्दा जो आहे त्यांनी छेडलेला आहे. माझाच विकास फक्त प्रभागाचा विकास नाही, कसं पाहतात? या प्रभाग क्रमांक 1 ला आजपर्यंत वाली असं व्यक्तिगत कुणी नव्हतं. दत्तकाका साने हे सोडले तर आज सगळ्यात काय झालं, पुष्कळ नेते मंडळी आले, आश्वासनाचे गाजरं दिले सर्वांनी, परंतु आमची मोरेवस्ती चिखली प्रभाग असं आले की मी नाही झोपडपट्टी. सध्याची परिस्थिती अशी आहे की कुणी या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे या ठिकाणी नवीन नेतृत्व उदयास यावं आणि ज्यांना खरंच काम करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तीला या ठिकाणी नेतृत्व द्यावं. कारण ज्यांचे ऑलरेडी गडगंज झालेले आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक, तो व्यक्ती काय लक्ष देणार या प्रभागाकडे. त्यामुळं या ठिकाणी आजच्या कंडिशनला ज्याला जनसामान्यांचं तळमळ आहे अशा लोकांना निवडून देण्यासाठी जनतेने प्रयत्न करावा. आणि विकासशील कामांकडे जो व्यक्ती चांगल्या दृष्टिकोनातून बघल किंवा युवा नेतृत्व म्हणून चांगल्या याच्यात उद्या असेल तर जनतेने त्यांना एकदा एक चान्स देऊन द्या, बघावा. काय तेच रिपीट म्हटलं तर काय हे आनंद नाही या गोष्टीमध्ये. कारण प्रत्येक वेळेला मागासलेल्या सगळ्या गोष्टी होत चालल्या आहे, कुणी लक्ष देत नाही. प्रत्येक वेळेला काय होतं, पैसा एकमेव इलेक्शनचं साधन झालेलं आहे. जो तो काय म्हणतो मी पैसा वाटतो, मी असं करणार नाही, त्या काय विकास काय होणार आहे पुढचे 5 वर्ष? 2 दिवस जातील इलेक्शनच्या नंतर, पुढचे 5 वर्ष लोकांचा विकास नावाचा प्रकार कुठला होणार नाही.